मुंबईच्या महापौरपदाबाबत सस्पेन्स 44 तासांपासून शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये शिंदेंचे 29 नगरसेवक वांद्र्यातल्या ताज लँड्स अँड या हॉटेलमध्येच मुक्कामी। मुंबईमधल्या ताज लँड्समध्ये शिंदेंची नगरसेवकांसोबत बैठक तर कामाचा आराखडा तयार करा। एकनाथ शिंदेंकडून नगरसेवकांना कानमंत्र। भावनिक मुद्दे हारले, विकास जिंकला, शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक हे सांभाळावेत, एकनाथ शिंदेंचा हा सूचक इशारा। तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवला असंही स्पष्टीकरण। महायुतीचा महापौर होईल तेव्हा अनेक जण नॉट रिचेबल असतील, मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं नाही, मंत्री शंभूराज देसाईंची संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। राऊतांनी हॉटेल ताजलँड्समध्ये जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल, देसाईंचा टोला। मुंबईच्या महापौरपदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणे झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहणार अशी रणनीती। 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतलेली। कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय। फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। कल्याणमध्ये महापौरपदासाठी आता सेना आणि भाजपच्या दिग्गजांमध्ये रस्सीखेच। शिंदेंच्या शिवसेनेतून निलेश शिंदे आणि विकास म्हात्रे यांचं नाव आता चर्चेत। भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले यांची नावं, तर आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी। महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची भेट घेणार। 11 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक घेणार शिवतीर्थावर भेट। मुंबईमधील 50 प्रभागांमध्ये शिंदेंची सेना दुसऱ्या स्थानी, तर जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक 10 जागा या ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरुद्ध लढल्याचं समोर। समोरासमोर लढलेल्या 44 जागांपैकी 34 ठिकाणी ठाकरेंची सेना विजयी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नोटाला सर्वाधिक मतदान गुलाब्यात झाल्याचं समोर। सर्वात कमी नोटाचं मतदान मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला भागात झाल्याची माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होईल। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही। जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादींची मैत्रीपूर्ण लढत होईल। पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय। आंबेगावात पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप। पुण्यात अजित पवार यांनी घेतलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुलाखती, तर आता दोन्ही राष्ट्रवादींची झेडपीमध्ये आघाडी। जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार अशी शक्यता। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिंदेंच्या सेना युतीची जागा वाटपासाठी आज पुण्यात बैठक। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे यांची उपस्थिती असणार। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता 18 प्रभागांमध्ये भाजपचं पूर्ण पॅनल विजय। 3 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 तर 3 प्रभागांमध्ये खाते उघडण्यात भाजपला यश। पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। आंबेठाणा जिल्हा परिषद निवडणुकीत या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार। चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या हालचाली सुरू अशी सूत्रांनी दिली माहिती। भाजप ऐनवेळी ठाकरेंची सेना अपक्ष वंचितची मदत घेण्याची शक्यता। अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याचा अंदाज। नाशिक महापालिकेत पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता। नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार अशी देखील चर्चा। आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल। सांगलीमध्ये शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचंही स्वागत करू, स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव द्यायला हवा, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात। मध्यवर्ती कार्यालयात सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। राज ठाकरे लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युती करण्याच्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना सूचना. जिल्हा परिषदेसाठी शक्य तिथे युती करण्याचे एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. दत्ता गोडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. दत्ता गोडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. दत्ता गोडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवलेली.